श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ज्या वेळेला अक्कलकोटला गेलो आणि प्रत्येक वेळेला आम्ही अक्कलकोटला जात असताना आम्हाला असं सांगतात की बाबा या अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराज बाळप्पा महाराज आहेत, म्हणून आम्ही चोळप्पाचा मठ आणि बाळप्पा महाराजांचा सुद्धा मठ पाहण्यासाठी आम्ही गेलो। ज्या ठिकाणी चोळप्पाचं घर आहे त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ माऊली चोळप्पाच्या घरी राहिले असं आम्ही स्वामी चरित्र सारामृतमध्ये वाचलेलं, म्हणून आम्हाला खरंच आपण पाहावं म्हणून आम्ही तिथे गेले असता श्री स्वामी समर्थ आई झोपण्याची गादी, श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी राहत होते तो चोळप्पाचं घर आम्हाला पाहायला मिळालं। आणि आम्ही ज्या वेळेला स्वामी समर्थ माऊलीची साक्षात समाधी तिथे आहे असं सांगण्यात आलं आणि त्या भक्तांनी आम्हाला सांगितले की बाबा इथे समाधी आहे आणि वरती म्हाळसा बानू आणि खंडेराया विराजमान झालेले आहेत आणि पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तसंच चोळप्पा भेटी श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचा नायक अक्कलकोटला आले असं आम्हाला सांगण्यात आलं। म्हणून आम्ही स्वामी आईचा आणि चोळप्पा महाराजाचं हे भेटी गाठी भेटी भक्तांच्या कशा झाल्या याच्यावरून आम्ही तुम्हाला एक आता पंढरीची वारी चालू असल्यामुळं आम्ही सतत पंढरीच्या वारकऱ्यांची, पंढरीच्या पुंडलिकाची, जनाबाईची, मीराबाईची अशा सर्व संतांच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आणि मी अनुभवामध्ये सांगत असते की बाबा सर्वांना सर्व काही माहिती आहे, सगळेजणच भक्ती करायला लागलेले आहेत, सगळेजण देव धर्म करायला लागलेले आहेत आणि आपणच सांगावं असं काही आवश्यकता नाही। तरी पण पंढरपूरची वारी आली आणि त्यावेळेला सर्व वारकरी आणि सर्वांना ओढ लागते ते पंढरपूरची, आणि जे नेमानं वारी करत आहेत त्यांनी मात्र सतत भजन कीर्तन वारी हे करत राहतात। आणि अनेक भक्त आमच्यासारखे काही आहेत ते फक्त वारी आल्यानंतरच विठुरायाची आठवण येते आणि त्याच वेळेला अभंग गवळणी जे काही म्हणायचं आहे ते सर्व काही आता आम्हाला हे पंढरपूरची यात्रा आल्यानंतरच आम्हाला हे सगळं लक्षात येत असतं। परंतु असं होता कामा नाही की बाबा सगळ्यांनाच देवादिकाच्या गोष्टी माहिती राहायला पाहिजे, लहान लहान लेकरांना सुद्धा माहिती राहायला पाहिजे। आणि कसा उपदेश मिळतो, गुरु म्हणजे काय, आईला कोणत्या स्थानी मानलं जातं, वडिलांना कोणतं स्थान मिळावं आणि वडिलाला काय बोलू नये काय बोलावं, आईला काय बोलू नये काय बोलावं, आईचे किती उपकार असतात, वडिलांचे किती उपकार असतात, हे सगळं काही आपल्याला ह्या पोथी पुराणामधून, ग्रंथामधून आणि थोर महात्म्याच्या कथेमधून आपल्याला समजत असतं। म्हणून तोच पायंडा पडलेला असतो की बाबा चला आषाढी वारी आली आणि आपल्याला पंढरपूरला जायचंय असं अगोदरचे वाडवडील म्हणायचे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलं सुद्धा तसंच ती वारी सांभाळायचीच, पायी दिंडीमध्ये जायचंच।
असा पैंडा होता. आणि आता मग तर हे सगळं काही विसरत चाललेलं आहे. आणि लोकांच्या लक्षात राहिना गेलेलं आहे की बाबा चला रामनवमी आली की चला रामाचं भजन, हनुमान जयंती आली हनुमंताचं भजन, असं झालेलं आहे. म्हणून सतत आपल्या घरामध्ये आपला कुलदैवत, आपले गुरु, आपले आई वडील यांची सेवा करायचं. आणि यांनाच आपण आपले देव काशी रामेश्वर घरातल्या आईवडिलाला मानायचं. हे सगळ्या शिकवणी कोण देते म्हणजे आजी आजोबा, आपल्या घरातले आजी आणि आजोबा, आई आणि वडील. पण ते सगळं काही आता बुडत चाललेलं आहे. म्हणून थोडक्यात आता सर्वांना माहिती आहे असं बी म्हणता येणार नाही. पुंडलिकाची गोष्ट सगळ्याला माहिती नाही. पुंडलिकाने काय केले आणि आई वडिलांची सेवा कुणी केलं आणि पांडुरंग पंढरपूरला कसे आले, हे सगळं काही माहिती राहायला पाहिजे. आजकालच्या लहान लहान मुलाला आपण काय करतो, बाबा हे पंढरपूर आहे, इथे चंद्रभागा आहे, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, पंढरीचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं, एवढंच आपण सांगतो. आणि गीतामधून ऐकायला मिळायचं माझी बहीण चंद्रभागा. परंतु असं नाही आहे. आपल्याला सगळं काही माहिती राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे ते आपण मुलांना सांगितलं पाहिजे. म्हणून मुलं बिघडणार नाहीत. मुलं सुद्धा तसंच वागायला शिकतील. तर आता आपल्याला भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म पांडुरंग कसे आले पंढरपूरला, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर पुंडलिकाचा जन्म झाला खूप अशा मोठ्या घराण्यामध्ये. खूप मोठ्या घराण्यामध्ये जन्म झाल्यानंतर पुंडलिक हळूहळू मोठा व्हायला लागला. लाडा प्रेमामध्ये वाढलेला पुंडलिक आई वडिलांचा जणू काय आरसाच. पुंडलिकाला पाहायचे आई वडील, आनंदी राहायचे. आनंदात असा वाढणारा मुलगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुंडलिकाच्या आई वडिलाला संतान नव्हतं. आणि निव्वळ अशा उतरत्या वयामध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली. आणि तेही झाली तर एकुलता एक मुलगा, एकुलता एक लाडाचा मुलगा लहानाचा मोठा झाला. आणि लाडा प्रेमात वाढल्यामुळं नको ते वागणूक वागायला लागला. कसंही वागायला लागला. गावात कुणाशी व्यवस्थित वागायचा नाही, कुणाशी चांगलं बोलायचा नाही. नको नको ते गुण करायला लागलेला. आणि आईवडिलांकडे सर्व गावातील लोकमंडळी हे गाराणे करायला लागले की बाबा सांभाळा तुमच्या मुलाला. आणि तो त्यांची वागणूक काही व्यवस्थित दिसत नाही. असं म्हणल्यामुळं आईवडिलांना एक विचार पडला की बाबा चला आपला लाडका मुलगा आता वयात आलेला आहे आणि त्याचं लग्नाचं वय लवकरच झालेलं आहे असं समजून त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्नाची तयारी केली. सर्व गावाला आमंत्रण देऊन देवा पांडुरंगांच्या कुलदैवताच्या साक्षीने सुंदर अशा मुलीशी, गोरी गुमटी सुंदर अशी मुलगी पाहून त्याचं लग्न लावण्यात आलं. पुंडलिकाचं लग्न झालं. पुंडलिकाच्या आईवडिलाला सूनबाई आल्या. आणि लग्नाचे 4-8 दिवस मागं पडल्यानंतर पुंडलिकाची पत्नी म्हणजेच नवीन सुनबाई घरात कामाला लागली. त्यावेळेला घरी जात्यावरती दळण दळायचं, पाणी आणायचं, भांडे घासायचे, हे सर्व काम घरातील माणसं करत होते. आणि सुनबाई आल्यानंतर हे सर्व काम सुनबाईचं होतं. मग त्यावेळेला पुंडलिक बाहेर तरी वाईट गुण करायचे सोडून दिला. पण घरी वागत असताना पत्नी ज्या वेळेला भांडी घासायला थांबायची त्यावेळेला पळत यायचं, अगं गग तू घासू नको भांडे, तुझे हात लाल बुंद होतील, तुझे कोमल हात आहेत, तू नाजूक आहेस, तू घासायचं नाही भांडे, असं म्हणत असे. मग त्याची पत्नी म्हणायची मग घासणार कोण, अहो सोडा मी घासते भांडे, असं म्हणत असताना तो म्हणायचा नको नको तू थांब मी घासतो, म्हणून पुंडलिक भांडे घासायला बसायचा. पत्नी धुणं धुवायला लागली, अगं तू नको धुवू मी धुतो, मग धुणं धुवायला थांबायचा. कोणतंही काम त्या पत्नीला करू द्यायचं नाही.
असं करत असताना आई आणि वडील हे बघायला लागले आणि आई वडिलांच्या मनामध्ये कासावीस व्हायला लागलं की बाबा आपला मुलगा भलतंच वागायला लागलेला आहे आणि नवीन आलेली मुलगी मस्त असं आरामात बसून राहते आणि हा मुलगा काम करतो म्हणजे आम्ही लाडाप्रेमानं वागवलेला मुलगा काम करत असताना आईवडिलाला आईला तर खूप वाईट वाटायचे. म्हणून हळूच एका दिवशी सासूबाई सुनबाईला बोलायला लागले, अगं मी तू आल्यापासून पाहते आणि पुंडलिक माझा लाडका मुलगा आहे, लाडा प्रेमानं वागवलेला आहे. आम्हाला खूप दिवसानंतर जन्मल्यामुळे एकुलता एक मुलगा माझा आणि तो काम करत असताना सुनबाई माझं जीव कासावीस होत आहे. अगं भांडे घासतो माझा मुलगा, धुणं धुतो, स्वयंपाकामध्ये मदत करतो आणि तुला एक सुद्धा काम करू देत नाही आणि तू समजावून त्याला सांगून तू स्वतः करत जा हे काम असं म्हणल्यानंतर सुनबाई तरी ऐकून घेतल्या. आणि नंतर मग पुंडलिक ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला सुनबाई अशा फुगून बसल्या आणि पुंडलिकानं विचारलं, काय झालं आज? एका माणसाला आज काय झालेलं आहे, रुसून बसलेलं दिसतंय. असं म्हणल्यानंतर सुनबाई म्हणते, समजावून सांगा त्या थेरडीला. आणि ती कशी म्हणते बघा, सर्व काम तू करायचं, माझ्या मुलाला काम लावतेस असं मला दरडावून सांगितलेलं आहे आणि तिचं काय आहे ते तुम्ही बघा असं म्हणल्यानंतर पुंडलिकाला राग आला. रागाने लाल बुंद होऊन आईकडे गेला आणि म्हणायला लागला, ए थेरडे, तू माझ्या बायकोला भांडे घास असं म्हणतेस, तुला कसं काही वाटत नाही? मी स्वतः भांडे घासत असतो तरी सुद्धा तू का म्हणतेस? काय अधिकार आहे माझ्या पत्नीला तुमचा बोलण्याचा? असं म्हणत असताना आई हळूच आवाजात म्हणते, अरे पुंडलिका, असं वागायचं नसतं बाळा. अरे तू माझा बाळ आहेस. मी आणि तुझ्या वडिलांनी खूप कष्टाने खूप प्रेमाने तुला सांभाळलेलं आहे बाळा. 9 महिने पोटात ठेवून घेऊन तुला लाडा प्रेमात वागवून मोठं केलेलं आहे बाळा. तू असं बोलू नको. असं म्हणत असताना त्याचे वडील ऐकायला लागले आणि वडील सुद्धा म्हणायला लागले, अरे पुंडलिका, तू हे आपल्या आईशी असं बोलतात का कुणी? खूप त्रास सहन करून उन्हा पावसाची न पर्वा करता तुझ्या आईनं तुला मोठं केलेलं आहे. तू असं बोलायचं कारण काय? तू नको बोलू असं. आपल्या आईला कुणी असं बोलतं का? असे वडिलांनी म्हणलं असता तो वडिलाकडे गेला आणि म्हणाला, ए म्हाताऱ्या, तू शांत बस. काय झालं? एखादी गोष्ट जर म्हातारीला बोलत असताना कशाला मध्ये पडतो? असं म्हणल्यानंतर वडिलाला राग आला आणि आईकडे येऊन आईला मारायला हात उजारला आणि आपल्या आईच्या जवळ जी साडी चोळी होती घरात गेला आणि तिची साडी चोळी घेऊन बाहेर फेकून दिला आणि म्हणाला, निघा माझ्या घरामधून. असं म्हणल्यानंतर वडिलाला फार वाईट वाटलं. अरे अरे, हे ज्या वेळेला घरांच्या भिंती आम्ही उभे केलो, ह्या भिंती बांधत असताना गौंड्याच्या हाताखाली मी एक एक दगड आम्ही नवरा बायकोनं दिलेला आणि असं करून खूप मेहनतीनं हे घर थांबवलेलं आणि आज स्वतःचा मुलगा म्हणतो की या घराच्या बाहेर व्हा. अरे पांडुरंगा, अरे परमात्मा, हे ऐकण्यापेक्षा आमचे डोळे झाकलेले बरं. असं म्हणून ज्या वेळेला आईला बोलत असताना, पुंडलिका, आई काय असते ह्याची जाणीव तुला नाही. आई तुझ्यावर बाळा फार माया करते आणि तू ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तिच्या पोटात कासावीस होतं म्हणून तुला तुझ्या बायकोला तिने बोलण्याचं धाडस केलं. असं म्हणल्यानंतर पुंडलिक म्हणायला लागला, घ्या तुमचं बी धोतर आणि तुमचं ते गमजा सगळं घ्या आणि जोडा, सगळं काही घेऊन बाहेर फेकला आणि निघा घरातून बाहेर असं म्हणून ढकलायला लागला. आईच्या कंबरड्यामध्ये लात घातला आणि हाताला धरून ढकलून दिला. ढकलून दिल्यानंतर अंगणात जाऊन त्याचे जोडा, आईची साडी आणि चोळी हे सगळं काही अंगणामध्ये पडल्यानंतर वडील म्हणायला लागले, अरे मूर्खा, अरे आईनं तुला हाताचा पाळणा केली बाळा, तळहात
हातातल्या फोडासारखं तुला सांभाळलं. अरे दोन्ही नेत्राचे दिवे करून तुला आईनं सांभाळलं. अरे त्या सांभाळलेल्या उपकाराची फेड अशा पद्धतीने तू करतो का? लाडा प्रेमानं तुला वागवलं. असं म्हणत असताना आई हलक्या आवाजात म्हणते, अरे पुंडलिका, मी कशासाठी म्हणलं तुझ्या बायकोला एवढं तरी लक्षात घे. मी काय म्हणलं? मी खायला नाही मागितलं बाळा, माझ्यासाठी साडी नाही मागितलं. मी तुझ्या बायकोला एवढंच सांगितलं की बाई, माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी खूप प्रेमानं सांभाळलेला आहे. आमच्या म्हातारपणाची ती काठी आहे. आणि तो मुलगा ज्या वेळेला भांडे घासतो, धुणं धुतो, स्वयंपाक करतो, त्यावेळेला माझ्या पोटात कासावीस होतं म्हणून मी सांगितलं रे पुंडलिका. असं म्हणत असताना वडील मध्ये मध्ये येतात आणि म्हणतात, आईच्या कंबरड्यामध्ये लाथ घातलास पुंडलिका. अरे ती आई आहे, आईचं काळीज तुला माहिती नाही. आईला काय यातना होतात. एवढी तू लाथ घातलास तरी सुद्धा आई परत फिरून तुझ्याकडे येऊन तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते रे पुंडलिका. आणि आता जर तुला तुझ्या बायकोला एवढं बोललेलं वाईट वाटत असेल तर आम्ही याच्या पुढे नाही बोलणार. एवढं एक वेळेस माफ कर आम्हाला. एवढं एक वेळेस आमची चूक पदरात घे आणि आम्हाला गावातून बाहेर काढू नको. हे पुंडलिका, तू एकुलता एक आमचा मुलगा आहेस. आम्ही कुठं जायचं, काय खायचं, आम्हाला कशाचा आधार आहे, आम्हाला कोण आहे तुझ्याशिवाय, असं म्हणून वडिलांनी हात जोडले. आणि तुला जर याच्या पुढं तुझ्या आईनं जर तुझ्या बायकोला काही वाईट बोललं तर तिची जीभ हासडून काढ बाळा. असं डोळ्याच्या धारा येत असताना हलक्या आवाजात, बोबड्या आवाजात त्याचे वडील त्याला बोलायला लागले. आणि धाडस करून म्हणले की आईच्या कंबरड्यात लाथ घातलास. ए म्हाताऱ्या बाजूला हो, मला सुद्धा म्हणलास. असं म्हणल्यानंतर पुंडलिक म्हणायला लागला, गपचिप बाहेर जाता का आता, तुम्हाला सुद्धा खायचं आहे. असं म्हणल्यानंतर बापाला वाटलं मी बाप आहे त्याचा आणि माझ्या अंगावर तो येणार नाही. असं म्हणून धाडस करून आई पुढे येत असताना आहो थांबा असं म्हणत असताना सुद्धा पुढं होऊन पुंडलिकाला म्हणायला लागले की ये बरं, तू कसं येतो, मार बरं मला. असं म्हणल्यानंतर पुंडलिक अंगावर आला आणि ढकलून दिला. ज्या वेळेला ढकलून दिलं त्यावेळेला पुंडलिकाच्या वडिलाला फार वाईट वाटलं आणि पत्नीला म्हणायला लागला, चल आता संपलं आपलं ह्या घरातून. आपल्या सगळ्या आठवणी आपल्या सोबत घेऊन जायचंय. आग लागो या घराला. काय झालं आता, आपण काय केलो आणि काय झालं. आज उतरत्या वयामध्ये एखादं लेकरू आपल्याला झालं आणि तेच लेकरू आपल्या कंबरड्यामध्ये लाथा घालतो आणि बापाच्या अंगावरती मारायला येतो. मग आता आपण इथं कशासाठी राहायचं. आणि चल असं म्हणत असताना पुंडलिकाची आई म्हणायला लागली वडिलाला, अहो असं करायचं नसतं हो. काही जरी केलं तर तो आपला मुलगा आहे. आपण गावातून जात असताना गावकरी आपल्याला विचारतील. आपण जर गेलो निघून तर आपल्या माघारी आपल्या पुंडलिकाला नावं ठेवतील. आपल्या पुंडलिकाला नाही ते बोलतील. आपण त्याच्यासाठी आपण इथं राहू. आणि बघा, दात बी आपले आणि ओठ बी आपले. आपल्या दातानं जर आपण जीभ चावलो तर आपले दात आपण पाडतो का. असं म्हणत असताना वडील म्हणायला लागले, धन्य आहेस तू, धन्य. यालाच आई म्हणतात पुंडलिका, यालाच आई म्हणतात. ज्या वेळेला तिच्या कंबरड्यामध्ये लाथ घातलास, हाताला ढकलून दिलास, तरी सुद्धा तुझी आई काय म्हणते, आपलेच दात आणि आपलेच ओठ. दाताखाली जर जीभ आली तर आपले 32 पाडून टाकतो का आपण. असं म्हणत असताना पुंडलिकाचे वडील म्हणले, तू राहा, तुझ्या मुलाला घेऊन मी चाललो. असं समजून आपलं धोतर गमजा लंगोटी सगळं काय घेतले आणि पुंडलिकाचे वडील निघाले. त्यावेळेला पुंडलिकाची आई म्हणली, तुम्ही जात असाल तर मी कशाला तर थांबू. आणि तुम्ही ज्या वेळेला चाललात त्यावेळेला मला वाटलं होतं की पुंडलिक म्हणेल, आई बाबा नका जाऊ असं म्हणतील. असं वाटलं, पण कोणीही आपल्याला काहीच म्हणत नाही तर आपण जायला काही हरकत नाही. असं म्हणून आपले जे काही कपडे होते ते पिशवीत घालून पुंडलिकाचे आईवडील निघाले.
आता जायचं कुठं म्हणल्यानंतर विचार यायला लागला, वाट दिसेल तिकडे जा, कुठेही जा, मला काय विचारता असं म्हणलेली आठवण यायची. मागं फिरून बघायचे, पुढं जायचे, मागं फिरून बघायचे, पुढं जायचे. आणि ज्या वेळेला मागं फिरून बघत होते त्यावेळेला त्यांना स्वतःची काळजी नव्हती. आपण कुठं जावं, ऊन वारा पाऊस, आपण कुठं राहावं याची काळजी त्या पुंडलिकाच्या आई वडिलाला नव्हती. त्यांना असं वाटायचं की माझं बाळ कसं राहील. नवीन आलेली मुलगी सुनबाई घरामध्ये आहे आणि ते दोघं कसं राहतील याची काळजीपोटी त्यांनी मागं फिरून बघायचे, आपल्या घराला बघायचे. आपल्या घरावरून हात फिरवलेलं, आपल्या घरावर प्रेम केलेलं, आपल्या घरामध्ये सगळे कामं केलेले, हे सगळं काय आठवणी सोडून त्यांनी गावाच्या बाहेर पडले आणि प्रत्येक गावात थांबत राहत जात जात मुक्काम करत मागून खात निघाले. असं करता करता मंडळी रडून रडून चिंता करून आठवण करून त्यांची प्रकृती एकदम खालावली. असं करत करत त्यांनी काशीला निघाले. काशीला जात असताना काशी जवळ जवळ आली. काशीला जाजेपर्यंत त्यांच्या डोळ्याला दिसेनासे झाले, आंधळे झाले दोघंही. घाणेरडे कपडे, आंधळे झालेले, कधी पोटाला खायला मिळायचं तर कधी नाही मिळायचं आणि भीक मागून खायला लागले. त्या काशी नगरीमध्ये दोघं नवरा बायको एकाच्या पाठीमागे एक गाणं म्हणायचे आणि पदर पसरून भीक मागून खायला लागले. असं करत असताना वर्षे 2 वर्षे ओलांडल्यानंतर एक दिवशी पुंडलिकाची बायको म्हणायला लागली, अहो कुठं गेले असतील तुमचे आई वडील. असं म्हणल्यानंतर पुंडलिक म्हणायला लागला, काय करायचं तुला, तुला लईच आठवण येत असलं तर बोलावून आणू का. असं म्हणल्यानंतर राहिले असते हो, त्यांच्यासाठी 1-2 भाकरी टाकल्या असत्या आणि कुत्रे मांजरं घरामध्ये येऊ दिले नसते, राहिले असते, काही हरकत नव्हती. असं म्हणल्यानंतर पुंडलिक म्हणायला लागला बायकोला की मी जाऊन शोधून आणतो, कुठे गेले असतील. असं म्हणून पुंडलिक शोधायला निघाला. त्यावेळेला त्यांची पत्नी म्हणली, अहो तुम्ही गेल्यानंतर मी कुठं राहू, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. असं म्हणल्यानंतर दोघंही निघाले. ज्या वेळेला निघाले त्यावेळेला पुंडलिक म्हणला, तू चलत नको, तुझे पाय कोमल आहेत, तुझ्या पायाला काटे टोचतील. म्हणून खांद्यावर घेतला पत्नीला आणि निघाला. पत्नीला खांद्यावर घेऊन निघत असताना एका ठिकाणी संत्रीचा बाग आला. संत्रीचा बाग दिसल्यानंतर पुंडलिकाच्या पत्नीला आठवण झाली की आपण संत्री खावं आणि खांद्यावर बसून नवऱ्याला डवचायला लागले आणि म्हणले, अहो इथे संत्रीचा बाग आहे आणि पण संत्री मला तोडून आणून द्या. असं म्हणल्यानंतर पुंडलिक खाली थांबवला तिला आणि संत्री आणायला गेला. ज्या वेळेला संत्री तोडायला लागला त्यावेळेला आवाज आला, अरे संत्री तोडायची नाही आणि ती संत्री आपले नाही, ही बाग आहे ना एका ऋषीची बाग आहे आणि न विचारता जर तू संत्री तोडलास तर तुला शाप लागल. असं म्हणल्यानंतर पुंडलिक थांबला आणि म्हणायला लागला, कोणत्या ऋषीची बाग आहे आणि मी विचारतो आणि संत्री तोडतो. असं म्हणत असताना सहजच त्यांची नजर त्या माणसाने सांगितलं त्या झोपडीमध्ये जे ऋषी आहेत त्यांची बाग ही आहे. असं म्हणल्यानंतर त्या झोपडीकडे बघत असताना पुंडलिक त्याच्यामधून चार महिला त्याच्यामधून बाहेर पडल्या. 4 स्त्रिया त्याच्यामधून बाहेर पडल्यानंतर त्या स्त्रियांनी म्हणल्या की बाबा पुंडलिका, तू जे संत्री तोडतोस ना ती बाग कोणाची आहे. असं म्हणल्यानंतर ती बाग ह्या झोपडीमध्ये जे बसल्यात ना त्या ऋषीची आहे असं सांगितले. आणि तेवढ्या गडबडीमध्ये पुंडलिकाने विचारलं, अहो बाया थांबा, तुम्ही थांबा, 4घी जणी आत्ताच मी तुम्हाला जात असताना पाहिलं आणि तुम्ही जात असताना एकदम घाणेरड्या अवस्थेमध्ये होता आणि आता तुम्ही एकदम अशा स्वच्छ आणि चांगल्या सुंदर अशा कसं दिसत आहे. असं म्हणल्यानंतर त्या स्त्रियाने सांगितलं की बाबा तू जे समजतोस ते घाणेरड्या स्त्रिया आम्ही नाही, आम्ही एक पवित्र नद्या आहोत, 4घी जणी पवित्र नद्या आहोत आणि आम्ही दिवसभर त्या नदीमध्ये आमच्याकडं खूप पापी लोक येत असतात आणि ते सगळं आमच्यामध्ये स्नान केल्यामुळे त्यांचं सगळं पाप आणि त्यांचं घाणेरडापणा आमच्या अंगावर येत असतो
आणि आम्ही ज्या वेळेला येऊन इथं या झोपडीमध्ये कुकुट ऋषी आहेत आणि या कुकुट ऋषीचं दर्शन घेऊन आम्ही ज्या वेळेला निघतो त्यावेळेला आम्ही सुंदर अशा नद्या होऊन जात असतो असं म्हणल्यानंतर त्या 4 स्त्रियाला त्या नद्याला सुद्धा दिला सोडाने पळत त्या झोपडीकडे गेला. झोपडीकडे गेल्यानंतर त्या झोपडीचं दार बंद होतं आणि पुंडलिक ओरडायला लागला, ओ ऋषी महाराज, मी तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहो आणि मला दर्शन द्या. आणि आता 4 जणी नद्या जे गेल्या, जे स्त्रिया गेल्या त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही मध्येच आहात, मला दर्शन द्या असं म्हणला असता मधून आवाज आला, पुंडलिका, अरे मूर्खा, तू आई वडिलाची सेवा न करता आई वडिलाला त्रास दिलास, लाता घालून त्यांना घराच्या बाहेर काढलास, अनेक कर्म करून तू माझ्याकडे दर्शनाला आलास तर तुला दार बंद आहे, तुला माझं दर्शन मिळणार नाही असं म्हणल्यानंतर त्या दाराच्या फटीतून बघायला लागला मध्ये महाराज काय करतात. असं म्हणल्याबरोबर काय करतात हे बघत असताना त्या ऋषीच्या मांडीवरती त्यांच्या आईचं मुंडकं होतं आणि एका मांडीवरती वडिलाचं मुंडकं होतं आणि कुकुट ऋषी सुद्धा आई वडिलांची सेवा करत होते. आणि तुझे आई वडील काय खात असतील, काय पित असतील आणि तू पापी आहेस असं म्हणल्यानंतर त्या ऋषीच्या नुसत्या बोलण्यावरून पवित्र असं मन झालं पुंडलिकाचं, अगदी स्वच्छ झालं आणि पश्चातापानं शुद्धता म्हणल्यासारखं पश्चाताप झाला आणि अगदी पळत सुटला की बाबा माझे आई वडील काय खात असतील, कुठे असतील, आता मला भेटतील का, कोणत्या मार्गाने गेले असतील, कुठे गेले असतील असं म्हणला की दनन पळत सुटला. आई वडिलाच्या भेटीसाठी पुंडलिक निघाला आणि आपल्या पत्नीला सुद्धा न गुमानता पळायला लागला आणि सरळ मजल दर मजल करत मुक्काम गावोगावी मुक्काम करत प्रत्येक लोकांना विचारत तो निघाला की बाबा हो, इथून 2 म्हातारा आणि म्हातारी तुम्हाला दिसले का, ते इथून गेले का म्हणल्यानंतर लोक सांगायचे की बाबा हो इथं होते, 2 दिवस 4 दिवस मुक्कामाला होते, भीक मागत होते असं सांगितल्यानंतर त्याला वाटायचं आहेत माझे आईवडील आणि इकडंच गेलेत असं म्हणून विचारत तो काशीनगरीमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आईवडिलांची दृष्टी गेलेली होती, ते आंधळे होते आणि तिथं भीक मागत होते. भीक मागत असताना पुंडलिकाला वाटलं की बाबा माझ्या आईवडिलासारखे दिसतात पण माझे आई वडील आंधळे नव्हते. म्हणून समोर जाऊन थांबला, हात जोडून विचारला, आपण कोण आहात. कपडे मळालेले होते आणि रोड झाल्यामुळं, कृष्य झालेल्यामुळं त्यांचं शरीरामध्ये नुसते हाडच दिसत होते आणि पुंडलिकानं आईवडिलाला ओळखलं नाही आणि विचारायला लागला, अहो तुम्ही इथं ज्या वेळेला असं भीक मागून खाता त्यावेळेला आणखी तुम्हाला 2 जण कोणी दिसले का हो. असं म्हणल्यानंतर पुंडलिकाचे आईवडील म्हणायला लागले, बाळा तू कशासाठी काशीला आलास, तुला काय मागायला आलास, तू चांगला तर आहेस, तुझे आईवडील कुठं आहेत, असं सगळं काही विचारायला लागले. त्यावेळेला पुंडलिक म्हणला, माझे आईवडील सुद्धा असंच तुमच्यासारखं आलेले आहेत असं म्हणून त्यांच्या चरणाचं दर्शन घेत असताना आईनं उठवलं, बाळा उठ असं म्हणत असताना आईनं स्पर्श केला तेव्हा ओळखलं, पुंडलिका आलास बाळा, मला खात्री होती तू एक दिवशी ना एक दिवशी येशील. रक्तानं रक्ताला ओळखलं आणि जवळ मिठी मारली आई आणि म्हणली, बाळा अरे माझं लेकरू माझ्याकडे येणार अशी मला खात्री होती. असं म्हणल्यावर पुंडलिक म्हणायला लागला, आई मी तुझ्यासाठी शोधत आलो आणि तुमची ही कशी दुरावस्था झालेली आहे आणि मला माफ करा, मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हणून आईच्या गळ्याला गिलबिलला आई म्हणायला लागली, वडिलाला बोल. म्हणल्यानंतर वडील रागात होते आणि पुंडलिक म्हणल्याबरोबर त्यांना सुद्धा दिसत नव्हतं आणि त्यांनी तोंड फिरवून थांबलेले होते. पुंडलिक वडिलाकडे गेला, चरणाचं दर्शन घेतलं आणि गळ्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणले, बाबा मला माफ करा असं म्हणल्याबरोबर वडील सुद्धा रडायला लागले. बाळ आपलं लेकरू चुकलं तर आई वडीलच माफ करतात. आणि तू कसा आहेस बाळा, तुझा संसार कसा चाललेला आहे, तू आनंदात आहेस का अशी विचारपूस केले आणि आई म्हणायला लागली, बाळा तू मोठ्या घरचा आहेस, लाडात प्रेमात वाढलेला आहेस,
तू तूप भाकर खाल्लेला आहेस, चांगलं चांगलं खाल्लेलं आहेस, आणि तुला भूक लागली असेल, तू कसा आलास असं विचारली. आणि आमचं काय, आम्हाला सवय झाली आहे भीक मागून खायची, आणि आमच्याकडं मागून ठेवलेलं अन्न आहे, चल तुला जेवू घालते असं सांगून आपल्या झोळीमधलं जे काही आहे ते त्याला भरवायला लागली. डोळ्याच्या धारा यायला लागल्या आणि पुंडलिक सुद्धा रडायला लागला. आम्हाला काय पुंडलिक सवय झालेली आहे मागण्याची, पण तुला सवय नाही असं म्हणून मग चला घरी असं म्हणत असताना पुंडलिकाचे आईवडील म्हणले, आता आम्ही त्या घरी येणार नाही. आमचं काय राहिलंय त्या घरामध्ये, आम्ही येणार नाही, आम्ही कुठंही राहू पण त्या घरी येणार नाही असं म्हणल्यानंतर पुंडलिक वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरी आई वडिलांना मांडीवरती घेऊन तिथं बसलेला. ज्या वेळेला चंद्रभागेच्या तीरी वाळवंटामध्ये पुंडलिक आई वडिलाची सेवा करायला लागला, कुकुट मुनीचा आशीर्वाद त्याला मिळाला. कुकुट मुनीचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि अगदी स्वच्छ आणि निर्मळ असा पुंडलिक झाला आणि त्याला चांगली बुद्धी आली आणि आईवडिलांची सेवा करायला लागला. त्यावेळेला भीमा नदी सुद्धा वाहायला लागली. भीमा नदी अगदी भरून वाहायला लागली. एवढं प्रेम त्या पुंडलिकावर आईवडिलाची सेवा करत असताना मिळालं. आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले. पुंडलिकाच्या पाठीमागं थांबले आणि म्हणायला लागले, हे पुंडलिका, मी इथं आलेलो आहे असं म्हणल्यावर पुंडलिक म्हणायला लागला, मी काही तुम्हाला बोलवलेलं नाही आणि मी आता कामात आहे, मला तुमच्याकडे बघण्यासाठी आणि तुम्हाला बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणल्यानंतर पांडुरंग परमात्मा हसायला लागले. अरे थोडं माझ्याकडे बघ तरी म्हणल्यानंतर बघायला सुद्धा वेळ नाही म्हणून आपल्या शेजारी असलेली वीट त्यांच्याकडे भिरकावले. ती वीट भिरकावली असता पांडुरंग परमात्मा ब्रह्मांडाचा नायक त्या विटेवरती कटेवर हात ठेवून उभे राहिले. आणि तेव्हापासून अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र असं नाव त्या पंढरपुराचं पडलं. चंद्रभागेच्या तीरी पांडुरंगाचं मंदिर, विठ्ठल रुक्माई तिथे पंढरपूरला आले. म्हणून आत्तापर्यंत युगे 28 विठेवरी उभा असं आषाढी कार्तिकी अशी यात्रा भरते आणि लाखो लोक यात्रेला येतात. वारकरी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरला येतात. वाखरीला रिंगण होत असतं. अगदी वारकरी आनंदामध्ये आळंदीहून पालखी घेऊन पंढरपूरला जातात. असं सगळं काही हृदयस्पर्शी कथा ह्या पुंडलिकाची घडल्यामुळं पांडुरंग पंढरपूरला आले. पांडुरंग पंढरपूरला कसे आले याची कथा मी तुम्हाला सांगितले आणि पुंडलिकाची सुद्धा कथा आपल्याला सांगितले. आणि हे कथा ऐकल्यानंतर आपल्याला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आवडलं का ते सुद्धा सांगायचं आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले आणि चोळप्पाच्या भेटीसाठी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. असे अवतार पांडुरंग परमात्मा परमेश्वर असे अवतार घेत असतात भक्तांसाठी. आणि त्यांचं हे सगळं काही तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणल्यासारखं आपली चिंता सर्व काही देवाला असते. आणि आपण एखाद्या वेळेला थोडीसरी भक्ती केला आणि ओरडलं मनातून तर पांडुरंग परमात्मा ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मी एकच सांगत असते तुम्हाला की बाबा डगमगू नका, विश्वास ठेवा, संयम ठेवा, डगमगायचं नाही. मग आपण जर डगमगना गेलो तर अशक्य ते शक्य सुद्धा केल्याशिवाय राहणार नाहीत. अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणणारी श्री स्वामी समर्थ आई माझ्या पाठीशी उभे आहे. म्हणून मला जे काही चांगली बुद्धी दिली ते मी सांगितलेलं आहे. चांगलं तेवढं तुम्ही घ्या आणि वाईट असलेलं माझ्या पदरात टाका. आणि एवढं साष्टांग दंडवत श्री स्वामी चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.